4 दिवस राहतो इथे. हॉटेलला जेवतो आम्ही आणि काठी झोपतो. 4 दिवस राहतो इथे. हॉटेलला जेवतो आम्ही आणि काठी झोपतो. नमस्कार गाववाल्यांनो, जय शिवराय. आता मी बरोबर मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असत. गाववाल्यांनो, आज तुमका मी चिव्याच्या काठी येतो बाजार म्हणजे बांबूच्या काठी येतो बाजार दाखवतले. हे बघा, गुढीपाडव्यानिमित्त मालवण समुद्र किनाऱ्यावर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिवारणीचे काठी ऐकू घेतात. तर ह्यो बाजार महाराष्ट्रातलो एकमेव सगळ्यात मोठो चिव्याच्या काठी येतो बाजार असा. तो मी आजच्या व्हिडिओ तुमका दाखवतले. चला तर मग. मी जयसिंग भगवान मुलेकर, राहणार गावराई सुकवाड. आमच्या 2 पिढ्या धंदा आहे काठीचा. बांबू आणतो मालवणला. माणसं असतात मजुरी, 10-12 माणसं असतात दिवसाची काठी तोडायला. यावर्षी 700 काठी आणली आहे. गाडीचा भाडा 7,000 रुपये. आणि प्रत्येक गावात काठी घेतो ती आम्ही अशी टेम्पोने जमा करतो एकत्र आणि एकत्र काठी भरून इकडे आणतो मालवणला. 4 दिवस राहतो इथे. हॉटेलला जेवतो आम्ही आणि काठी झोपतो. गुढी लोक 50 वर्ष आम्ही इकडे काठी धंदा करतो. हे नेला आम्ही गाडी आणतो, टेम्पो आणता, नाही हे आणतो आमचं डंपर आणता. किती आणला आज काठी तरी? काठी इतकी हाती 150. आणि शिडिया किती आणला? 20 15 काही 20 15 घाला. शिडी येतो काय रेट? शिडी येतो काय 600 रुपये. 600 रुपये शिडी. 600 रुपयापासून काठी आहे. काठी ते काय कोण मागतं 150 रुपये. 150 रुपयापासून सुरू आहे. नमस्कार. हां, सहदेव परब, नाव सुकवाड गेला. किती आणलात काठी? 200. काय रेट हा? हां, रेट का 100-150 काठी आहे तशी रेट आहे. असं 150, 200, 100-200. गावाल्यानं तुमका मी काठी कशी खरेदी करायची दाखवतोय. हे बघा, ह्या काठी एक बघलास तर तुम्ही भोक नाही, तुम्हाला भोकाची काठी दाखवते. हे बघ, हेका भोक, एका म्हणतात पोकळ काठी आणि ज्याका भोक नसतात ती भरीव काठी असतात. आता ह्याच्यात 2 प्रकार असतात. हे जे असत हे भरडी काठी आहेत. हे बघा, भरडी काठी ही टिकाक चांगली असता. तुम्ही खारी पाण्यात जर बुडवून जर ठेवलात तर तुम्ही ते 4 पिढी वापरू शकता. तसं काय नाही. ही काठी तुम्ही कुंडा घरात वापरू शकता. तुझं दुकान खायचा या तुमचा? कशी आहेत काठी? किती रुपये? 150 रुपये, 200 रुपये, 100 रुपये. आम्ही सुकवाडसून येलो काठी घेऊन मालवणात विक्रीसाठी. किती आणला? 300 काठी या आणलात केले. ट्रकान. भाडा किती होता सगळं? ट्रकाचा भाडा 7,000 रुपये. किती जणांत काढला भाडा? 3 जण. रेट काय लावलं? 200 रुपये, 150 रुपये. मोठी 200 रुपये. हो बरी हो ना? हो बरी. शिडी कशी घेतली? किती रुपये? 600 रुपयांनी दिलं. काठी सांगलेलं बरी आहे. हो. किती पाऊंडाची आहे? किती पाऊंडाची आहे? 9 पाऊंडाची. 8 पाऊंड. 9 नाही, 9 म्हणजे ही बरीच आहे. 12-1 फुटाची असते. 600 रुपये का? मेहनत आहे ना. बनव मेहनत आहे. लांबसून आणतात ना. नाव नितीन राऊळ, राणा सुकळवाड. आम्ही मालवणात दिलो. हे काठी घेऊन आलो आहे. दरवर्षी येतो इकडे आणि काट्या विकतो गुढीपाडव्याला. काय फायदो हा? फायदो म्हणजे काय, भेटतं फायदो असा नाही, पण ते कसं काठी दारात गेली तर फायदा भेटतं. कारण काठी पण तिकडे महाग झालेली आहे आणि गाडी भाडं, तोडकाम हे सर्व हे करून मॅनेज करून त्याच्यात
दरात काठी गेली तर थोडासा फायदा भेटतो. होता काट्याचा बिझनेस हा हां, तो ह्यो महाराष्ट्रात फक्त मालवणातच होता. मालवणात हो. माझं नाव प्रकाश गोपाळ राऊळ. मी सुकवावाडचा. काठी मी पाडव्यासाठी खास अगदी मालवणला घेऊन येतो, गुढीपाडव्यासाठी. आणि इथे त्याचा आपण व्यापार वगैरे करून हे करतो, सर्वांना काट्या पुरवतो लागणाऱ्या. आणि इथे आम्ही एक 4 दिवस इथे राहतो. खानावर वगैरे आमचा जेवण नाश्ता वगैरे खानावळीमध्ये होता. आणि ह्या लोकांची सेवा करतो आम्ही इथे बांबू आणून काट्याचा. दरवर्षीप्रमाणे आम्ही इकडे काट्या समुद्रकिनारी लावतो आणि इकडे आम्ही हे करतो, व्यापार करतो. खास गुढीपाडव्यासाठी ही काठी आणलेली आहे. माझं नाव विनायक महादेव बांबाडेकर. मी व्याचा बांबाड्याचं, कुडाळ तालुका आमचं. मी 500 काठी आणलं. ते 220 रुपये 200 रुपयाने दिले. सध्या चालू आहे. हा खपा हां, खपा अजून नाही जोर, मोठं जोर नाही असा अजून. सध्या किरकोळ चालू आहे. आपण त्या टोकापासून आता पुढे पुढे थंय जातलो. हे काठी असत. त्याच्यानंतर हेका मेडी म्हणतात, कोण कोण ठाम म्हणतात. तर हे झापाची जी घरा असतात, खोपी असतात समुद्रकिनाऱ्यात, आणि बाकीसुद्धा असतात अजून पण कोणाकोणाचे मांगर असतात अशा फुटांचे. तर ते ह्याच्यासाठी वापरलेले असतात. ते चांगले जंगली असत. प्रकाश फाले, तळगावसून इलो. तळगावसून हो, सुकवाड तळगाव. 200. हो. माझं नाव ऋषिकेश प्रकाश फाले, तळगावसून इलो. काठी घेऊन इलो. 200 काठी असा. एवढं 20 वर्ष आले. होय. काठी म्हणजे फायदा म्हणजे काय, कधी लॉस होतो, कधी काय होता, काय हां तर सांगू शकत नाही आपण. आणि गाय जर पिलो तर आपण गाय पाठी पुढे घेऊन 100 रुपये 50 रुपये काठी घेतो. आमचं गाव रानमाबोळी. रानमाबोळी गावचे अजित पारकर. आज आम्ही मालवणात काठी घेऊन इलो गुढीपाडव्यासाठी. काठी तशी आणलो आम्ही 800 काठी आणलो. दर काय लहान मोठी काठी असल्यामुळे काय दर 200 रुपयापर्यंत चालू केलं. ते 120पर्यंत आम्ही देतो असं दर आणलेलं. आता नाही म्हटलं तरी आता 15-16 वर्ष झाली काठी धंदो करतो. फायदो म्हटल्यानंतर काय कधी फायदो असता कधी तोटो असतात. ते काय ह्या सांगू घेणार नाही. आणि तेवढं आज सध्या काय अजून काय तसं अजून जोर नाही तसं मार्केटमध्ये. पण काठी आहे यावर्षी पण तशी भरपूर काठी इलेली आहे. कारण आता सगळेच लोक जरा म्हणजे गाववाले सगळे काठी घेऊनच येतात. नवीन नवीन लोक आता योग चालू केल्याने धंदा. महाराष्ट्रातलं एकमेव बाजार आहे. हो, महाराष्ट्रातलं मालवणात. हो, काय नाही मालवणात एक बांबू यावर म्हणजे हे 4-5 दिवस महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात पहिलंच असं बाजार असत, मोठं बाजार. बरोबर. काही हजारात काठी विकली हो 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 2-4 दिवसात. ह्या 2-3 दिवस हो, गुढीपाडव्या दिवशी तर काठी जरा चांगले दराने जाऊ शकते. हा वाटेतून शक्कर कदम, वरद जिल्हा. हा काय काठी 800. टेम्पोचं भाडं किती आहे? 8,000. किती झालं? हा किती जाणार? काय किती जाणार भाडं दिला? नाही, एकटोच मालक. गहूची 200. देवची हा गहूची 200, सांगूची 250. सांगूची 250. देवची 200. देवची कशी? 200. ही मेढी बघा, ह्याची साला काढलेली असते. ही साला कशासाठी काढतात? कारण हे बेरडेचं म्हणजे ह्याका भोका पाडतात कीटक, आणि त्याच्यासून पीठ येतात. आणि पीठ इल्यानंतर हे मेढी नंतर कमजोर होतो. त्याच्यासाठी ही बघा, ही साला आधीच काढलेली असत. हे कीटक असताना तो ह्याची साल्यातले जो काय ह्या असता पदार्थ तो खाऊ घेता. त्याच्यामुळे काही हे बघा साला काढून ठेवलेले असत. आता आपण बघूया. हे बघा, हे पण काही व्यापारी असत, त्यांची माहिती घेऊया. हां, आमचं गाव गौराई भोगलेवाडी. आम्ही दरवर्षी काठी घेऊन येतो. आज जवळ नाही मध्ये 25 वर्ष.
ते जाग्यावर आम्ही काठी 100-150 रुपयां जाग्यावर घेतो आणि होय आणून विकतो 200 रुपयावर 100, 200, 150, 50 पर्यंत असतात काठी सगळे. भाडा किती? भाडा आमचा 700 रुपये भाडा, 7,000 रुपये भाडा वाजता गाडीचं. हो आणि त्याच्यावर कामगार पडत आणि हो 8 दिवस ही तोड होता आमची. कामगार नाही म्हटले तरी आमचे आता 700 रुपये कामगारांका द्यायची लागतात मजुरी जेवखाव घालून. किती पिढी आहे तुझ्या? ह्यो जवळजवळ नाही म्हटलं तरी आमची दुसरी पिढी आहे. हो दुसरी पिढी धंदो बाबा पण आम्ही चालू ठेवलो सध्या. होय आता शेवटी काय धंद्याच्या खयच्या फायद्याशिवाय कोण धंदो आज करतच नाही. थोड्याक ना थोडा आता सेटलमेंट काहीतरी करतो त्याला फायदा होतात आपलं. होय मारलात ना जवळच काठी नाही राहत. म्हणजे अवघड ते बरोबर आहे. मगाची ठेव काढलेली ना, हा घेऊन जा. पैसे पैसे दिलेले आहेत, अजिबात घ्यायचं नाही डबल. मी पपी कदम, गाव बेताळ बांबर्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आम्ही दरवर्षी इथे येतो काठी घेऊन. दरवर्षी 300-350 नग असतो. येताना म्हणजे गाडी भाडं म्हणजे गाडीत घेऊन येतो आणि इथे असतात बाकीचे सगळे असतात. त्याच्यामुळे आपला धंदा जेमतेम होतो, नाही असं म्हणता येत नाही. पण बघू. आणि सध्या काठीचे रेट जरा हाय असल्यामुळे ते कसा परवडायला पण पाहिजे. काठीचे जास्त रेट आहेत. जाग्यावर आमच्याकडे काठी जवळजवळ 80-90 रुपये उभी ठेवतात. 15 रुपये किंवा 10-12 रुपये तोडायला. त्याशिवाय गाडीला एक काठी इथे पोचायला जवळजवळ 15-16 रुपये लागतात गाडीचं भाडं. 5,000 रुपये भाडं घेतात इथे. त्याच्यामुळे एक काठी जवळजवळ 115 ते 120 रुपयाला इथे इथपर्यंत पडते असं. त्याच्यामुळे ते जरा रेट आम्हाला कमी निमित्त द्यायला होत नाही, कारण परवडत नाही. भाडं निघत नाहीत, मजुरी निघत नाही असं असतं. आणि तरी पण आम्ही दरवर्षी येतो म्हणून हे करतोच काम. बघू आता कसं काय होतं आहे ते. गावाल्यानो बरोबर आता आपण आपल्या चिव्याच्या काठीचा जो बाजार होतो त्याच्या टोका गेलेले असतो ते बघा. तर आपण थैसून इलं इथपर्यंत. तर आपण सगळ्या दुकानदारांची दुकानं बघितलेली असं, त्यांचा मनोगत पण घेतलेला असा. तर अशा प्रकारे आता ह्यो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं चिव्याचो बिझनेस म्हणजे चिवे समुद्र किनाऱ्यात गुढीपाडव्याक जे घेऊन विकूक येतं त्याचा बिझनेस आजच्या व्हिडिओत तुमका दिसतलो हा. तर आता गावाल्यानो यंदा चिव्याच्या काठीये बरोबर मेडके तर असं, पण हे बघा लाकडाचे भारे असत. हे बघा उतर तुमका दिसतं. हे भारे 70 रुपये असत. हे का खूप खरेदी करून झोंबड उडलेली असा, पटापटा खपतं. हे बघा लोक 10-10, 20-20 भारे घेऊन जातात एकदम. कारण यंदा सिलेंडरची टंचाई असा, त्याच्यामुळे भारे घेऊन लोक ठेवतात आपली बेगमी करून. कारण जर काय प्रॉब्लेम झालं सिलेंडरचं तर निदान एक चुलीवर जेवणाचा आधार राहतो. मामांका अजिबात थार देणत नाही, पटापटा खपतात भारे. नाव गोपाळ नारायण वर्धन, राहणार पोई, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आम्ही हे काठी वाशे पाडव्याच्या सीजनात जवळजवळ 20 ते 25 वर्ष इकडे येतो. लहान मोठे विकतो कमी जास्त. आमचे स्वतःच्या शेतीतले असल्यामुळे काठी बिटी आम्ही कमी दरात विकतो. स्वतःचे लावलेले हे होत बेटा 2 एकर जागेत रान असा. भारे हे एका शेतकऱ्यांचे घेतलेले, वाशे दुसऱ्या शेतकऱ्यांचे जंगली ऐन केंद्रीचे आहेत. माझं नाव शैलेश लक्ष्मण कामतेकर. मी वेताळ अंबाडा, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि हा माझा बांबूचा व्यवसाय आहे. आणि मी हा कायमस्वरूपी करण्याची राजी आहे.
कारण मला हा आवडतो बांबूचा व्यवसाय. मी काय रेग्युलरच आम्ही गाड्या बिड्या भरतो. मुंबई, नाशिक, औरंगाबाद या साईडला आम्ही गाड्या भरतो. चांगला व्यवसाय असल्यामुळे आम्ही हे काय म्हणजे ह्याचे बांबूची खरेदी विक्री म्हणजे विक्रीचे संघाचे आम्ही अध्यक्ष आहोत. आणि कारण हा बांबू कुठेही वापरला जातो. आणि आता आम्ही मालवण गावात गुढीपाडव्यासाठी बांबू आणलेला आहे. तुम्ही सांगला असतास ना माप, हे असे लोक असत ते खात्री करतात, टेपिन वगैरे माप घेऊन व्यवस्थित खात्री करतात. त्यांना घालूचे असतात काठी, ते परफेक्ट काही कारागीर असत. हे सगळे ते आपले विक्रीकार असत. कशी घेतलं भावा काठी? कशी घेतलं? कशी घेतलं काठी? ही काठी 180 रुपये. 180 रुपये. तर गावाल्यानो, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठो चिवरणीच्या काठीचो बाजार आपल्या आज मालवण समुद्र किनाऱ्याला आपण दाखवलेलो असा ह्यो व्हिडिओ जर तुमका आवडलो तर तुम्ही नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. तर आता आपण व्हिडिओ संपवतो. जय शिवराय.